श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे 5 उपाय बघणार आहोत, जे की आपल्या घरासाठी, आपल्या वास्तूसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. तर आपल्या म्हणजे कसं आहे ना, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर काही अडचणी, संकट असतात आणि हे प्रत्येकाला आहेत बरं का. प्रत्येकाच्या वाटेला काही ना काहीतरी संकट असतात, अडचणी असतात. पण त्या संकट आणि अडचणी मागे टाकून आपल्याला हे उपाय, सेवा करणं अत्यंत गरजेचं असतं आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी. तर काय करता येईल ज्या काही अडचणीतून आपल्याला सुटका होईल किंवा जे संकट आले ते दूर होईल, त्याच्यासाठी आपल्या घरातलं सकारात्मकता म्हणजे जे काय आहे ती टिकून ठेवण्यासाठी आणि नकारात्मक जे विचार आहेत, दोष आहेत ते निघून जाण्यासाठी आपल्याला हे 5 उपाय आपल्याला नित्य नियमाने दररोज करायचे आहेत. पण कसं आहे ना, आपल्या मनामध्ये घरामध्ये जरी म्हणजे वास्तूमध्ये सुद्धा नकारात्मक साचलेली असेल किंवा घरातलं भरपूर काही अडचणी येत असतील, पण त्याच्या अगोदर जर पाहायचं झालं तर आपल्या मनामध्ये सुद्धा भरपूर काही म्हणजे दोष असतात किंवा नकारात्मक विचार साचलेले असतात. ते सुद्धा म्हणजे बाहेर निघण्यासाठी आणि आपण चांगल्या सकारात्मकता विचाराकडे जोडण्यासाठी म्हणजे जोडण्यासाठी आपल्याला सुरुवात म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात चांगली व्हावी यासाठी आपल्याला ज्यावेळेस आपण झोपेतून उठू आणि अंथरुणात बसल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र तुम्हा सर्वांना माहिती आहे, पण मी सांगते. सकाळी उठल्या अगोदर आपल्याला आपल्या हातासमोर घ्यायचे आहेत, आपले हात असे, आणि एकमेकांना जोडायचे आहेत आणि म्हणायचं आहे त्या हाताकडे बघून, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्य सरस्वती, कर मूल्य तो गोविंद, प्रभाते कर दर्शनम, अशी प्रार्थना करायची आहे. आणि आपल्या दिवसाची सुरुवात या पवित्र मंत्राने करायचे आहे. कारण आपलं मन सुद्धा पवित्र असलं पाहिजे आणि आपण चांगले विचार डोक्यामध्ये आणले पाहिजे. जर तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जर चांगले विचार आणले तर नक्कीच तुमचं जे काही म्हणजे दररोजचं नित्यनियमाचे जे रुटीन आहे किंवा दररोजचं आपलं दैनंदिन जे जीवन आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही विसरून जाताल अडचणी, जे काही संकट आहेत. आणि ते कसं आहे ना, प्रत्येकाला आहेत ते राहत नसतात, ते तेवढ्यापुरत्या अडचणी चलत असतात. तर ते सतत आपल्या मनामध्ये घर करून राहतात. नाही, हे प्रॉब्लेम्स चालू आहेत, ते अडचणी आहेत, ते संकट आहेत, हे विसरून त्याच्यामध्ये मार्ग काढणं हे आपलं पण काम आहे. म्हणून आपल्याला सकाळची सुरुवात हे चांगल्या मंत्राने करायची आहे. त्याचबरोबर म्हणजे गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जर बाहेर जात असाल किंवा तुमचं कोणतंही मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तर काय उपाय करायचा आहे बघा, की तुमच्याकडं जे आपण आता 2 सुपाऱ्या, एक आपल्याला खायची सुपारी असते आणि एक बरडी सुपारी असते, जी आपण पूजेमध्ये वापरतो, म्हणजे देवपूजेमध्ये वापरतो किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये, म्हणजे कार्यक्रम म्हणजे देव कार्यक्रम, त्याच्यामध्ये जी सुपारी वापरतो त्याला बरडी सुपारी म्हणतात. आणि ते आपल्याला म्हणजे जिथं देवाचं साहित्य भेटतं ना तिथं ते तुम्हाला मिळून जाईल. ती नवीन कोरी सुपारी आणायची आहे, वापरलेली सुपारी अजिबात घ्यायची नाही. आणि ती सुपारी जर तुमची एखादा संकल्प असेल किंवा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी जर असेल तर त्या सुपारीला आपल्याला घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि तिला हळदी कुंकू लावून आपली जी काही इच्छा आहे ती देवघरामध्ये ती सुपारी ठेवताना बोलायची आहे. कारण सुपारी हे गणपतीचं प्रतीक आहे. म्हणून आपल्याला आपली मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी, कारण गणपती हा इच्छापूर्ती, जी काही आपल्या मनातली इच्छा आहे ती पूर्ण करणारा म्हणजे गणपती देव आहेत, गणपती बाप्पा आहेत. त्यामुळे आपल्याला ते सुपारी त्यांची प्रतीक आहे. तर सुपारी समोर हे आपल्याला म्हणायचे आहे, मनातल्या इच्छा सांगायच्या आहेत आणि देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत. जर तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी जर बाहेर जात असेल तर तुम्हाला तर ती सुपारीसुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकतात. तर ती सुपारी तुमच्या खिशामध्ये तुम्हाला ठेवायची आहे. ज्यावेळेस तुम्ही महत्त्वाचं काम आहे आणि होणारच आहे, तर तुम्हाला जरी नाही झालं तर आज नाही झालं, उद्या नाही झालं, परवा नाही झालं तर होणारच आहे ना, तर ती सुपारी आपल्यासोबत घेऊन जायची आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील ना त्यावेळेस तुम्हाला गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाचे आभार मानायचे आहेत आणि ती सुपारी तिथे ठेवायची आहे. तर तिसरा उपाय तुम्हाला काय करायचा आहे, तर आपल्या देवघरामध्ये महादेवाची म्हणजे भगवान शंकराची पिंड असते.
प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान शंकराची पिंड असायलाच पाहिजे, कारण आपल्या त्याच्यावरती रुद्राभिषेक देखील करत असतो. बऱ्याच काही अडचणी जीवनामध्ये चलत असतील किंवा व्यसनमुक्त जर व्हायचं असेल, मी ह्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलवरती जाऊन हा व्हिडिओसुद्धा बघू शकतात. जर तुमच्या घरामध्ये बरेच वादविवाद होत असतील, भांडण होत असतील, जर तुमचा नवरा व्यसन करत असेल, त्याच्यातून मुक्तता होण्यासाठी रुद्राभिषेक हा खूप खूप प्रभावीशाली सेवा आहे. तर आपल्या घरामध्ये भगवान शंकराची जे पिंड आहे ती असणं आवश्यक आहे. तर आपल्याला दर सोमवारी तुम्हाला पंचमुखी 5 गव्हाच्या पिठाचा कणकीचा दिवा तयार करायचा आहे आणि तो दिवा आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीसमोर लावायचा आहे आणि 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणलं तरी चालते. जर तुम्हाला नामवली येत असेल तर तुम्ही ते सुद्धा म्हणू शकतात. 108 वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिसरा उपाय आहे, शनिवारी आपल्याला दिवा लावायचा आहे. मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता मारुतीच्या मंदिरामध्ये महिला शक्यतो जात नाही, तर तुम्ही पुरुषाला म्हणजे आपल्या घरातला जे करता पुरुष आहे, तुमचा नवरा आहे किंवा मुलगा, त्यांना आपल्याला सांगायचं आहे की दर शनिवारी दिवा लावायचा आहे. मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे. जो ते तुम्ही दिवा नेणार आहेत मारुतीच्या मंदिरात, ते त्याच्यासाठी त्या दिव्यासाठी मोहरीचं तेल वापरायचं आहे. कारण मारुती राया हे संकट मोचन म्हणजे संकट दूर करणारे देव आहेत. आपल्यावर जे संकट आलेलं आहे ते दूर करण्यासाठी मारुती रायाची सेवा ही उत्तम आहे. त्यामुळे आपल्याला दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुती रायासमोर एक दिवा लावायचा आहे आणि थोडेसे काळे उडीद आहेत ते सुद्धा तुम्हाला दर शनिवारी मारुती मंदिरात जाऊन थोडेसे ठेवायचे आहेत. प्रसाद म्हणून तुम्ही साखर वगैरे सुद्धा ठेवू शकतात. त्यानंतर चौथी सेवा म्हणजे उपाय काय आहे, तर ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये दिवा लावतो, दिवा प्रज्वलित करतो, मग तुम्ही तेलाचा करत असताल तर कोणी म्हणजे तिळाचं तेलाचा सुद्धा वापर करतात. म्हणजे आपलं दररोजचं जे नित्य आपण देवापाशी दिवा प्रज्वलित करतो, तर कोणी साधं तेल वापरतं, तर कोणी तिळाचं तेल वापरतं. तर दर शुक्रवारी आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मी देवी आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहण्यासाठी दर शुक्रवारी तुपाचा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे. भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या समोर तो दिवा लावायचा आहे. त्या दिवेमध्ये तुम्हाला हळदी आणि कुंकू थोडं टाकायचं आहे आणि 2 ते 3 लवंगा देखील तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. तुपाचा दिवा म्हणजे फुलवा टाईप आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर चौथा उपाय आपल्याला काय करायचं आहे, तर कर्पूर होम. आता कर्पूर होम कशा प्रकारे करायचं हे सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही तो माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकतात. अतिशय प्रभावीशाली ही सेवा आहे. आता ही सेवा कधीपासून सुरू करायची, म्हणजे कर्पूर होम ही सेवा म्हणजे आपल्या आमोशाला करायची. आमोशापासून सुरुवात करायची. 41 दिवसाची सेवा आहे. जर तुम्हाला 41 दिवस जर सेवा जमत नसेल तर तुम्ही दर आमोशाला सुद्धा ही सेवा करू शकतात. तर ती सेवा कशा पद्धतीने करायची ते तुम्ही माझ्या दुसऱ्या व्हिडिओ जे मी बनवलेला आहे त्याच्यावरती जाऊन बघू शकता. कर्पूर होम. त्यानंतर दररोज आपल्याला नित्य नियमाने आपल्या घरामध्ये श्री सूक्त पुन्हा म्हणायचं आहे. त्याचबरोबर तारक मंत्र, हनुमान चालीसा याचं पठण झालंच पाहिजे. जरी आपण नित्यसेवा करत असलो आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची, तरी पण आपल्याला नित्य नियमाने श्री सूक्तम, त्याचबरोबर तारक मंत्र, हनुमान चालीस आणि आपल्या आई कुलदेवताची सेवा आणि कुलदैवताची सेवा हे 4-5 गोष्टी नित्य नियमाने आपल्या घरामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण जरी स्वामी महाराजांची सेवा करत असेल, आपण स्वामी सेवेकरी असेल, तरी आपण आपल्या कुलदैवत आणि कुलदेवता ह्यांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. तर कुलदेवीची सेवा कशा प्रकारे करायची, तर कुलदेवीची म्हणजे सेवा दररोज आपल्या घरामध्ये नित्य नियमाने म्हणजे दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ वाचलाच पाहिजे. तरच आपल्याला आपले कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि ज्या काही अडचणी आहेत आपल्या जीवनामध्ये तर त्या नक्कीच दूर होतात आपण आपल्या कुलदेवीची सेवा केली तर. आता दुसरी गोष्ट म्हणजे कुलदेवी आणि कुलदैवत वेगळं असते. कुलदैवताची सुद्धा सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमचं कुलदैवत
खंडोबा असेल जेजुरीचा, तर तुम्ही मल्हार सप्तशतीचं सुद्धा पठण करू शकता. दररोज नित्यनियमाने आपल्याला आपल्या घरामध्ये दोन्ही देवताची, कुलदेवी आणि कुलदैवताची सेवा होणं अत्यंत गरजेचं आहे. तरच आपल्या घरामधलं वातावरण बदलते, आपण चांगल्या विचाराशी जोडतो. त्याचबरोबर घरातील वास्तुदोष, घरातील कटकट, बाधा सगळ्या नाहीशा होतील आणि आपल्या घरातील वातावरण प्रसन्न होईल. त्याच्यासाठी आपल्याला हा उपाय करायचे आहेत. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.